परमपूजनीय सद्गुरुनाथ श्री काका महाराजांचे नवसंजीवक प्रबोधन सातत्याने ऐकण्यासाठी मंथन चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन क्लिक करा. जय साईराम. अथ श्री साई सच्चरित अध्याय 26. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वत्याय नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवतायै नमः. श्री सीतारामचंद्राभ्यां नमः. श्री सद्गुरु साईनाथाय नमः. भूत भौतिक विषय जात हे अखिल विश्व निजांतर्गत दर्पणी नगरी से प्रतिबिंबित माया विजृंभित मायिक वस्तुगत्या अनुद्भूत आत्मस्वरूपी अनुस्यूत ते हे विश्वस्वरूपी स्थित दिसे उद्भूत चराचर. जे जे काही आरिसा दिसे ते ते वास्तव तेथे नसे. जैसे वासनामय निद्रेत आभासे परी तेनासे प्रबोधी. जागृतवस्था प्राप्त काळे स्वप्नोपलब्ध प्रपंच वितळे अद्वयानंद प्रकाश विवळे महावाक्य मिळे सद्गुरूच्या. विश्वाचे जे सत्ता स्फुरण तयाचे अन्य निरपेक्ष अधिष्ठान तो गुरुवात्मा ईश्वर जई प्रसन्न तईच साक्षात कारण हे. स्वप्रकाश सदात्मक ते हे आत्मस्वरूप देख तेथे हे विश्वभूत भौतिक माया कौतुक हा खेळ. आ ब्रह्मस्तंभपर्यंत भूत भौतिक हे सर्व कल्पित ऐसे हे विस्तारिले जगत माया विभृंजित केवळ. सर्प माला दंडधारा स्वरूप ज्ञाने मानिती दोरा तैसाची हा सकळ जगत पसारा स्वरूपी थारा नाही या. हे दृश्यजात मायामय तत्वज्ञाने यासीलय गुरुवाक्य प्रबोध समय प्राप्त हो त्या काळी. तृतीय पुरुष एकवचनी गृणाती रूपार्थ धरिता मनी शिष्यास तत्वोपदेशदानी गुरु एक जनी समर्थ. म्हणवूनी प्रार्थू की बाबांप्रत करावी बुद्धी अंतरासक्त नित्यानित्य विवेकयुक्त वैराग्यरत मज करी. मी तो सदा अवेकी मूढ आहे अविद्या व्यवधान निगूढ बुद्धी सर्वदा कुतर्कारूढ तेणेची हे गूढ पडले मज. गुरु वेदांत वचनी भरवसा ठेवी नमी अढळ ऐसा करी मन जैसा आरसा निजबोध ठसा प्रगटेल. वरी सद्गुरो साई समर्था करवी या ज्ञानाची अन्वर्थता विना अनुभव वाचा विग्लापनता काय परमार्था साधील. म्हणून बाबा आपुल्या प्रभावे हे ज्ञान अंगे अनुभवावे सहज सायुज्य पद पावावे दान हे द्यावे कृपेने. तदर्थ देवा सद्गुरु साई देहा हंता वाहतो पायी आता येथून तुझे तू पाही मी पण नाहीच मज माझी. घेई माझा देहाभिमान न लगे सुख दुःखाची जाण इच्छेनुसार निजसूत्रा चालन देऊन मन मन आवरी. अथवा माझे देहाभिमान न लगे सुख दुःखाची जाण इच्छेनुसार निजसूत्रा चालन देऊनी मन मन आवरी. अथवा माझे जे मीपण तेची स्वये तू होऊनी आपण घेई सुख दुःखाचे भोगतेपण नको विवंचन मज त्याचे. जय जयाजी पूर्ण कामा जडो तुझिया ठाई प्रेमा मन हे चंचल मंगल धामा पावो उपरमा तव पायी. तुझ वाचून तुझा कोण सांगेल आम्हास हितवचन करील आमुचे दुःख निरसन समाधान मनाचे. दैव शिर्डीचे म्हणून झाले बाबा तेथे आगमन आपुले पुढे तेथेच वास्तव्य केले क्षेत्रत्व आणिले त्या स्थाना. धन्य शिर्डीचे सुकृत की हा साई कृपावंत करी या स्थळा भाग्यवंत अलंकृत निज वास्तव्ये. तूची माझा चेतविता तूची माझा वाचा चाळिता तई मी कोण तव गुण गाता करता करविता तू एक. तुझा नित्य समागम हाची आम्हा आगम निर्गम तुझे नित्य चरित्र श्रवण हेची पारायण आमुते. अनिमेष तुझे नामावर्तन हेची आम्हा कथा कीर्तन हेची आमुचे नित्यानुसंधान हेची समाधान आम्हा ते. न लगे आम्हा ऐसे सुख जेणे होऊ भव भजन विन्मुख याहून अधः पतन ते अधिक परमार्थ बाधक काय असे. आनंदाश्रू उष्ण जीवन करू तेणे चरण क्षालन शुद्ध प्रेम चंदन चर्चन
करवू परिधान सश्रद्धा. हे अंतरंग पूजा विधान बाह्योपचार पूजेहून येणे तुझ सुप्रसन्न सुखसंपन्न करू की. सात्विक अष्टभाव कमल अष्टदल अतीव निर्मल मन करून एकाग्र विकल वाहू निजफल संपादू. लावो भावार्थ बुक्का भाळा बांधू दृढभक्तीची मेखला वाहू पदांगुष्ठी गळा भोगू सोहळा अलौकिक. प्रीतिरत्नालंकार मंडन करू सर्वस्व निंबलोण करू पंचप्राण चामरांदोलन ताप निवारण तन्मय छत्रे. समर्पू ऐसी स्वानंद पूजा अष्टांग गंध अर्गजा ऐसे आम्ही आमुच्या काजा साई राजा पूजू तुझ. अभीप्सितार्थ सिद्ध्यर्थ स्मरू नित्य साई समर्थ याच मंत्रे साधू परमार्थ होवू कृतार्थ निजनिष्ठा. पूर्वील अध्यायी कथन साई समर्थ दयाघन साधा अवयास निजभक्त कल्याण कैसे शिक्षण देतते. आता ये अध्यायी निरूपण भक्ता स्वगुरुपदी स्थापन कवणे परी करीत जाण कथा विंदान ते परिसा. गताध्यायी निदर्शित भक्तपंत कथामृत श्रोता परिसिजे दत्तचित्त तत्वनिश्चित भावया. कैसे कैसे अनुभव दाविले कैसे नेत्री निष्ठांजन सुदिले कैसे स्वगुरुपदी अढळ केले मन निवाले कैसेनी. एकदा एक बहुत श्रमे भक्त एक पंत नामे गेले शिर्डीस मित्र समागमे दर्शन कामे साईंच्या. ते पूर्वील अनुग्रहित होते निजगुरुपदी स्थित शिर्डीस जावे किन्निमित्त झाले साशंकित मानसी. तथापि जयाचा जैसा योग तैसा अकल्पित घडतो भोग आला साई दर्शनाचा ओघ जाहला अमोघ सुखदायी. आपण कल्पावी एक योजना ईश्वराच्या आणि कचिमना अदृष्टापुढे काही चालेना ते स्वस्थ मना परिसिजे. ठेवून या शिर्डीचे प्रस्थान कित्येक जन निजस्थानाहून निघाले अग्निरथी बैसून सकळ मिळून आनंदे. गाडीत जई हे चढले अवचित तेथेची होते स्थित हे पंत शिर्डीस जाण्याचा तयांचा बेत झाला अवगत पंतांस. मंडळी काही पंतांचे स्नेही त्यातची काही विहिणी व्याही पंतांचे मनात जाणे नसताही बळेच आग्रही सापडले. आरंभी पंतांचा विचार जाणे होते जेथवर तिकीटही तयांचे तेथवर पुढे तो विचार बदलला. स्नेही व्याही म्हणती चला जाऊ समवेत की शिर्डीला मनी नसताही आग्रहाला होकार दिधला पंतांनी. पंत उतरले विरारास मंडळी गेली मुंबईस उसने घेऊनी खर्चावयास पंत ही मुंबईस मग गेले. मोडवेना मित्रांचे मन मिळविले निज गुरुवनु मोदन आले मग ते शिर्डी लागून सकळ मिळून आनंदे. गेले सर्व मशिदीस सकाळी 11चे समयास दाटी भक्तांची पूजनास पाहुनी उल्हास वाटला. पाहुनी बाबांचे ध्यान जाहले सकळ आनंद संपन्न इतुक्याच पंतांस झीट येऊन बेशुद्ध होऊन ते पडले. पातली जीवास विकलता पावले सबळ निश्चेष्टता सांगात या उद्भवली चिंता अतिव्याग्रता मानसी. मंडळीची मदत मोठी साईबाबांची कृपादृष्टी करिता मस्तकी उदकवृष्टी गेली निचेष्टितता समूळ. होऊन या सावधान उठून बैसले खडबडून वाटले जणू झोपेतून आताच उठून बैसले. बाबा पूर्ण अंतर्ज्ञानी तयांची गुरुपुत्रता जाणूनी तयास अभयता आश्वासुनी निज गुरुभजनी स्थापिती. येवो म्हणती प्रसंग काही आपणा तकिया छोडना नाही सदा सर्वदा निश्चळ राही अनन्य पाही एकत्वी. पंतांना ती पटली खूण निजगुरूचे जाहले स्मरण साईबाबांचे कनवाळूपण राहिले स्मरण जन्मांचे. तैसेच एक मुंबापुरस्थ हरिश्चंद्र नामे गृहस्थ पुत्र अपस्मार व्याधाग्रस्त तेणे अतित्रस्त जाहले. देशी विदेशी वैद्य झाले काही एक उपाय न चले. पाहून सर्वांचे प्रयत्न हरले राहता राहिले साधू संत. सन 1910 साली दासगणूंची कीर्तने झाली. श्री साईनाथांची कीर्ती पसरली यात्रा वाढली शिर्डीची. कुग्राम परी भाग्ये थोर
शिर्डी झाली पंढरपूर, महिमा वाढला अपरंपार, यात्रा अपार लोटली. रोग घालविती केवळ दर्शने, अथवा केवळ हस्तस्पर्शने, अथवा शुद्ध कृपावलोकने, आले अनेका अनुभव. होता अनन्य शरणागत, कृतकल्याण पावत भक्त, जाणून सकाळांचे मनोरथ, पूर्वीत मनोरथ सर्वांचे. उदी धारणे पिशाचे पळती, आशीर्वचने पीडा टळती, कृपा निरीक्षणे बाधा चुकती, लोक येती धावोनी. ऐसे महात्म्य कथा कीर्तने, दासगणूंच्या ग्रंथातुनी, ऐकोन या करणोपकरणे, उत्कंठा दर्शनी उदेली. सवे घेऊन मुले बाळे, नानाविध उपायाने फळे, आले शिर्डी ग्रामास पितळे, पूर्वार्चित बळे दर्शना. मुलास पायावरी घातले, स्वये बाबांस लोटांगणी आले, तो तेथ एक विपरीत वर्तले, पितळे गडबडले अत्यंत. दृष्टादृष्ट साईंची होता, मुलगा पावला बेशुद्धावस्था, डोळे फिरविले पडला अवचिता, माता पिता गडबडले. पडिला विसंज्ञ भूमीसी, तोंडासी आली उदंड खरसी, चिंता ओढवली माता पित्यांसी, काय दैवासी करावे. निघून गेला वाटे श्वास, तोंडा वाटे चालला फेस, फुटला घाम सर्वांगास, सरली आस जीविताची. ऐसे झटके अनेक वेळा, पूर्वी येऊन गेले मुलाला, परीन इतुका विलंब झाला, प्रसंगाला एकाही. हा न भूतो न भविष्यती, याने आणली प्राणांतिक गती, मातेच्या डोळा अश्रू न खळती, पाहून स्थिती बाळाची. आलो किमर्थ झाले काय, उपाय तो झाला अपाय, ऐसे घातुक व्हावे हे पाय, व्यर्थ व्यवसाय झाला की. घरात रिघावे चोरा भेणे, तो घरची अंगावरी कोसळणे, तैसेची की हे आमुचे येणे, झाले म्हणे ती बाई. व्याघ्र भक्षील म्हणून गाई, जीवा भेणे पळून जाई, तिजला मार्गात भेटे कसाई, तैसेच पाही जाहले. उन्हात तापला पांथस्थ, वृक्ष छायेस जो विसावत, तो वृक्षची उन्मळून पडत, झाली ते गत तयांसी. भाव ठेवून देवावरी, पूजेस जाता देऊळा भीतरी, देऊळची कोसळे अंगावरी, तैसीच परी हे झाली. बाबा मग तया आश्वासिती, धीर धरावा थोडा चित्ती, मुलास उचलून न्या निगुती, निजा बगती तो लाधेल. मुलास घेऊन जा बिऱ्हाडे, आणिक एक भरता घडी, सजीव होईल तयाची कुडी, उगीच तातडी करू नका. असो पुढे तैसे केले, बोल बाबांचे खरे झाले, पितळे सहकुटुंब आनंदले, कुतर्क गेले विरोन. वाडियात नेता तो कुमर, तात्काळ आला शुद्धीवर, माता पितयांचा फिटला घोर, आनंद थोर जाहला. मग पितळे स्त्रियेसहित, बाबांची या दर्शना येत, करीत साष्टांग प्रणिपात, अतिविनीत होऊन. उठला पाहून आपुला सुत, साभार मानसी आनंदित, बसले बाबांचे चरण चुलीत, बाबा सस्मित पूसते. का त्या संकल्प विकल्प लहरी, शांत झाल्या का आता तरी, ठेवील निष्ठा धरील सबुरी, तयासी श्रीहरी रक्षील. पितळे मूळचेच श्रीमंत, घरंदाज लौकिकवंत, मेवा मिठाई लुटवीत, बाबांस अर्पित फळपान. कुटुंब तयाचे फार सात्विक, प्रेमळ श्रद्धाळू भाविक, बाबांकडेस लावून टक, खांबा निकट बैसतसे. पाहता पाहता डोळे भरावे, ऐसे तिने नित्य करावे, पाहून तत्प्रेमाचे नव लावे, अत्यंत भुलावे बाबांनी. जैसे देव तैसेच संत, भक्त पराधीन ते अत्यंत, अनन्यत्वे तया जे भजत, कृपावंत तयावरी. असो मंडळी जावया निघाली, मशिदीस दर्शनार्थ आली, बाबांची अनुज्ञा उदी घेतली, तयारी केली निघावया. इतुक्यात बाबा काढिती 3 रुपया आपुले खिशातून, पितळ्यांचे निकट बोलावून, बोलती वचन ते परियेसा. बापू तुझला पूर्वी 2 दिधिले ती म्या, त्यात हे 3 ठेवून यांचे करी पूजन, कृतकल्याण होसील. पितळे रुपये घेती करी, प्रसाद जाणोनी आनंदे स्वीकारी, लोटांगणी येत पायावरी, म्हणती कृपा करी महाराजा. मनी उदेली विचार लहरी, माझी तोही प्रथम फेरी, बाबा हे काय वदती तरी, हे मद निर्धारी कळेना. बाबांचं पूर्वी नाही देखिले, पूर्वी 2 कैसे दिधले, अर्थावबोध काहीच न कळे, विस्मित पितळे मनी झाले. कैसी व्हावी परिस्फुटता, वाढली मनाची जिज्ञासुता,
बाबा न लागू देत पत्ता, राहिली मुग्धता तैसीच. संत सहज उद्गारले जरी, तरी ते वाणी होणार खरी. जाणीवही पितळ्यांचे अंतरी, म्हणून विचारी ते पडले. परी पुढे हे मुंबापुरी, गेले जेव्हा आपुले घरी. घरात होती एक म्हातारी, जिज्ञासापुरी ती करी. म्हातारी पितळ्यांची माता, सहज शिर्डीचा वृत्तांत पुसता. निघाली 3 रुपयांची वार्ता, संबंध कथा जुळेना. विचार करिता स्मरण झाले, मग म्हातारी पितळ्यांचं बोले. आता मज यथार्थ आठवले, बाबा बोलले सत्य ते. आता त्वा तुझ्या मुलास नेले, शिर्डीच साईंचे दर्शन करविले. तैसेच पूर्वी तुझ पित्याने वहिले, होते नेले अक्कलकोटी. तेथील महाराजही सिद्ध, परोपकारी महाप्रसिद्ध. अंतर्ज्ञानी योगी प्रबुद्ध, पिता ही शुद्ध आचरणी. घेऊन तव पित्याची पूजा, प्रसन्न झाला योगी राजा. 2 रुपये प्रसाद काजा, दिधले पूजा करावया. हेही पूर्वील रुपये 2, स्वामींनी बाळा तुझला गोन. दिधले होते प्रसाद म्हणून, पूजनार्चन करावया. तुमचे देवदेवतार्चन, त्यात हे होते रुपये 2. करीत असत नेमे पूजन, अतिनिष्ठेने वडील तुझे. तयांची निष्ठा मी एक जाणे, वागत गेले निष्ठेप्रमाणे. तयांच्या पश्चात पूजा उपकरणे, जाहली खेळणी मुलांची. निष्ठा उडाली देवावरची, लाज वाटू लागली पूजेची. पूजेसी योजना झाली मुलांची, दाद रुपयांची कोण घेई. ऐसी कित्येक वर्षे लोटली, रुपयांची त्या बेदाद झाली. आठवणही साफ बुजाली, जोडी हरवली रुपयांची. असो तुमचे भाग्य मोठे, साईमिषे महाराजची भेटे. पुसावया विस्मरणांची पुटे, तैसीच संकटे निरसाया. आता तरी येथून पुढे सोडून द्यावी तर्ककुडे. पहा आपुल्या पूर्वजांकडे, नको वाकडे व्यवहार. करीत जा रुपयांचे पूजन, संत प्रसाद मानाभूषण. साई समर्थ साईंनीही पटवली खूण, पुनरुज्जीवन भक्तीचे. ऐकता ही मातेची कथा, परमानंद पितळ्यांचे चित्ता. ठसली साईंची व्यापकता आणि सार्थकता दर्शनाची. मातेचे ते शब्दामृत, नष्ट भावना करी जागृत. देई पश्चात्ताप प्रायश्चित्त, भावी हित दर्शवी. असो होणार होऊन गेले, पुढे कार्यार्था संती जागविले. मानुनी तयांचे उपकार भले, सावध राहिले निजकार्या. ऐसीच एक आणिक प्रचिती, कथितोपरी येसा स्वस्थचित्ती. बाबांच्या उच्छृंखल मनोवृत्ती, बाबा आवर्ती कैशाते. गोपाळ नारायण आंबेडकर नामे एक भक्त प्रवर. आहे बाबांचा पुणेकर, परिसा सादर तत्कथा. आंग्ल भौम सरकार पदरी, अबकारी खात्यात होती नोकरी. 10 वर्षे भरतापुरी, बैसेले घरी सोडूनी. दैव फिरले झाले पारखे, सर्व दिवस नाहीत सारखे. आले ग्रहदशेचे गरके, कोण फरके न भोगिता. आरंभी ठाणे जिल्ह्यात नोकर, पुढे नशिबी आले जव्हार. होते जेथे अंमलदार, तेथेच बेकार जाहले. नोकरी आळवावरचे पाणी, पुनश्च पडावे कैसे ठिकाणी. प्रयत्नांची शिकस्त त्यांनी, पाहिली करून त्यावेळी. परी न आले तयाही यश, निश्चय ठरला रहावे स्ववश. आपत्तीचा झाला कळस, जाहले हताश सर्वांपरी. वर्षानुवर्ष खाली खाली, सांपत्तिक स्थिती खालावले. आपत्तीवर आपत्ती आली, दुस्सह झाली ग्रहस्थिती. ऐसी गेली वर्षे 7, सालोसाल शिर्डीस जात. बाबांपुढे गाऱ्हाणे गात, लोटांगणी येत दिनरात्र. 1916 सालात, वैतागून गेले अत्यंत. वाटले करावा प्राणघात, शिर्डी क्षेत्रात जाऊनी. कुटुंब समवेत या समयास, राहिले शिर्डीत 2 मास. काय वर्तले एकी निशीस, तया वार्तेस परियेसा. दीक्षितांचे वाड्यासमोर, एका बैलाचे गाडीवर. बसले असता आंबेडकर, चालले विचार तरंग. कंटाळले ते जीवितास, वृत्ती झाली अत्यंत उदास. पुरे आता हा नको त्रास, सोडिली आस जीविताची. करून या ऐसा विचार, होऊन या जीवावरी उदार. विहिरीत उडी घालावया तत्पर, आंबेडकर जाहले. दुसरे कोणी नाही जवळा, साधून या ऐसी निवांत वेळा. पूर्वीन आपुले मनाचा सोहळा, दुःखा वेगळा होईन. आत्महत्येचे पाप दुर्धर,
तरी हा दृढ केला विचार, परी बाबा साई सूत्रधार, तेणे हा विचार टाळिला. तेथेची चार पावलांवर एका खाणावळ्या वाल्याचे घर, तयासही बाबांचा आधार, तोही परिचारक बाबांचा. सगुण येऊनी उंबऱ्यावरती, पुसे आंबेडकरास ते वक्ती, ही अक्कलकोट महाराजांची पोथी, वाचिली होती का कधी. पाहू पाहू कायती पोथी, म्हणून आंबेडकर हाती घेती, सहजपाने चाळून पाहती, वाचू लागती मध्येच. कर्मधर्म संयोग कैसा, विषयही वाचावया आला तैसा, अंतर्वृत्तीत वाचण्या सारिसा, उमटला ठसा तात्काळ. सहजासहजी आली जी कथा, निवेदितो मी श्रोतया समजता, तात्पर्यार्थे अतिसंक्षेपता, ग्रंथ विस्तारता भयार्थ. अक्कलकोटी संतवरिष्ठ, असता महाराज अंतर्निष्ठ, भक्त एक बहुव्याधिष्ठ, दुस्सह कष्ट पावला. सेवा केली बहुत दिन, व्याधिविहीन होईन म्हणून, होईनात ते कष्ट सहन, अति उद्विग्न जाहला. करून आत्महत्येचा निर्धार, पाहून या रात्रीचा प्रहर, जाऊन एका विहिरीवर केला शरीर पात तेणे. इतुक्यात महाराज तेथे आले, स्वहस्ते तयास बाहेर काढिले, भोक्तृत्व सारे पाहिजे भोगिले, उपदेशिले तयास. आपुल्या पूर्वकर्मा जोग, व्याधी कुष्ठ क्लेश वा रोग, जाहल्या वीण पूर्ण भोग, हत्या योग काय करी. हा भोग राहता अपुरा, जन्म घ्यावा लागे दुसरा, म्हणून तैसेच साहे कष्ट जरा, आत्महत्यारा होऊ नको. वाचून ही समयोचित कथा, थक्क जाहले आंबेडकर चित्ता, जागीच वरमले अवचिता, बाबांची व्यापकता पाहूनी. आंबेडकर मनी तरकले, पूर्व अदृष्ट पाहिजे भोगिले, हेच योग्य प्रसंगी सुचविले, साहस योजिले न भले ते. जैसी वाचा अशरीरिणी, तैसीच या दृष्टांताची करणी, हेत जडला साईंचे चरणी, अघटित घटणी साईंची. सगुण मुखे साईंचा इशारा, हा अकल्पित पुस्तकद्वारा, या वया विलंब लागता जरा, होता मातेरा जन्माचा. मुकलो असतो निजजीवना, करितो दुर्धर कुटुंब घाता, स्त्रियेवरी ओढवितो अनर्था, स्वार्था परमार्था नागवतो. पोथीचे करून या निमित्त, बाबांनी केले सगुणास प्रवृत्त, आत्मघाता पासवचित्त परावृत्त केले की. प्रकार ऐसा जरी न घडता, बिचारा व्यर्थ जीवास मुकता, परी जेथे साई समतारिता, काय तो मारिता मारिल. अक्कलकोट स्वामींची भक्ती या भक्ताचे वडिलांच होती, तीच पुढे चालवा ही प्रचिती, आणून देती त्या बाबा. असो पुढे बर्वे झाले, हेही दिवस निघून गेले, ज्योतिर्विद्येत परिश्रम केले, फळही आले उदयाला. साई कृपा प्रसाद पावले, पुढे आले दिवस चांगले, ज्योतिर्विद्येत प्रावीण्य संपादिले, दैन्य निरसले पूर्वील. वाढले गुरुपदी प्रेम, जाहले सुख कुशल क्षेम, लाधले गृहसौख्य आराम, आनंद परम पावले. ऐसे अगणित चमत्कार, एकाहुनी एक थोर, कथिता होईल ग्रंथ विस्तार, तदर्थ सार कथी येले. हेमाड साईपदी शरण, पुढील अध्यायी गोड कथन, विष्णू सहस्रनाम दान, श्यामया लागून दिहले. नको नको म्हणता श्यामा, बाबांचा अनिवार्य तयांचा प्रेमा, बळेच देतील सहस्रनामा, सुंदर महात्म्या वर्णून. आता सादर परिचा ती कथा, अनुग्रहाचा समय येता, शिष्याची इच्छा मुळीही नसता, बाबा तो देता दिसतील. अनुग्रहाची अलौकिक परी, कैसी असते सद्गुरु घरी, दिसून येईल अध्यायांतरी, श्रोता आदरी परिसिजे. कल्याणाचे जे कल्याण, तो हा साई गुणनिधान, सभाग्य पुण्यश्रवण कीर्तन, चरित्र पावन जयांचे. स्वस्ति श्री संत सज्जन प्रेरिते, भक्त हेमाड पंत विरचिते, श्री साई समर्थ सच्चरिते, अपस्मारात्महत्या निवारणं तथा निजगुरुपद स्थिरीकरणं नाम षड्विंशतितमोऽध्यायः. श्री सद्गुरु साईनाथार्पणमस्तु. शुभम भवतु शुभमस्तु. श्री सद्गुरु चरणारविंदार्पणमस्तु. जय श्री काका साई राम.